द्राक्ष बागेत आपण ज्यावेळेला ही सुरुवात करत असतोय त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळालं की हिथनं तार आणत्यात ह्याच्यातून डायरेक्ट हिथं नेत्यात। मग तर असं न करता काय करायचं, ही जी तार आहे ही पूर्ण हिथनं तोडायची, ही तार तोडायची आणि तारा तोडून परत ही जी मधली तार घेणार आहे ही पण तार तोडायची। म्हणजे हे का, कारण ही डायरेक्ट तार हिकडं होऊन अशी वर घेतोय त्यावेळेला काय होत असतंय की समजा एक ताण तुटला तर पूर्ण काय होतं, हे जे सेंटरचा ताण आहे ह्या सेंटरच्या ताणावर काय होतंय, ओझं येत आहे किंवा समजा ट्रॅक्टर थटलं, गंज थटली, गंज चढला आणि तुटलं तर एकावर अवलंबून न राहता, म्हणजे हे तुटलं तर काय होणार आहे, हे तुटणार आहे। तर याच्यासाठी काय करायचं की आता हिने काय केलं, ही डबल पिळ घ्यायला लागल्यात, ह्या पण ताराचा घेतलाय आणि ह्या पण ताराचा घेतलाय। म्हणजे काय होतंय, दोन्ही एकमेकाला अटॅच होतं, या खाली असं राहिलं नाही पाहिजे, खाली पिळा कसा बसला, पिळा बसला पाहिजे। आता काय झालंय, ही कट झालेली, ही कट झालेली, अशा दोन ताराचं इथे एका ठिकाणाला पिळा आला आणि काय होतं इथं आता जर बघितलं तर हे दोन कट करून काय झालंय, तिन्ही तारा एका ठिकाणाला आल्या आणि म्हणजे तिन्हीचा मजबूती आली। अशा पद्धतीनं आपली जी होणारी भविष्यातलं नुकसान आहे ते आत्ताच टाळायचं आणि आपली बाग होणाऱ्या नुकसान